की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चुकून जर कोणाचं नाव घेणं बाकी असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की सर्वांचीच नावं आम्हाला माहिती नाही आहेत. जशीशी नावं आम्हाला माहिती पडतील त्या पाहुण्यांना आम्ही नक्कीच या व्यासपीठावर बोलू, कारण की ही स्पर्धा आपली आहे. आपल्या गावाचा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आहे आणि आपल्या गावातील भविष्याचे खेळाडू तुम्ही खेळताना पाहता या स्पर्धेमध्ये. गेम ऑन मॅच ऑन होते. 4 षटकांचा हा सामना आहे. चेंडूची माग केली जाते. नवीन चेंडू द्यायचा मैदानामध्ये, कारण की या स्पर्धेमध्ये निव्या कंपनीचे चेंडू आहेत आणि अगदी चौकार षटकाराला सुरुवात झाली आहे पहिल्या षटकापासून आणि पहिल्या सामन्यापासून. तिथे मॅच ऑन होत आहे. याच परिसरातील एक कडक आवाज युग यांचा तुम्ही ऐकणार आहात. जबरदस्त कॉमेंटर केपीएलच्या माध्यमातून त्याचा आवाज तुम्ही ऐकताय पहिल्या सत्रापासून, पहिल्या मॅच पासून. थँक्यू सो मच संदेश दादा. नवीन गोलंदाज गणेश असेल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करण्याकरता. तर सलामीची जोडी आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळते. विजन आणि ऋषी पहिल्या विकेट करता ही जोडी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर जवळजवळ 30th सर्कलमध्ये आपल्याला 9 खेळाडू पाहायला मिळतात आणि मात्र 30th सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळतात. 4 षटकांची मॅच 20 मिनिटाचा अवधी असेल आणि त्या 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करत आहेत. स्क्वेअर लेग पंचांचा विचार केला तर गणेश पाटील पाहायला मिळतात. एक अनुभवी खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि मात्र स्क्वेअर पंचा विचार केला एकदमच्या फ्रंटला राकेश पाटील. मॅचला होईल तर पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. इथे मात्र अडव्या बॅटने चेंडूला उडवलं जाते ऑन साईडला. टीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल. एक धाव इथे मिळेल. चांगला फटका होता फलंदाज विजयनेचा. पहिल्या चेंडू होते श्री गणेशा केळं स्वतःचं आणि आपल्या संघाचं मात्र खाते उघड केली. आता मात्र थोडासा राऊंड विकेटने गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला बाबा पाहायला मिळेल, कारण डावकुर शैलीचा ऋषी आता मात्र मैदानात पाहायला मिळेल. अल्पेश भोईर काफी खुश, उनकी टीम जीत चुकी है. ये देखिए काफी बढ़िया स्माइल उनके चेहरे पे दिखाई दे रही है. राऊंड विकेटने पुन्हा एकदा बाबा असेल आता गोलंदाजी करण्याकरता. इथे मात्र अडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडूला टटवलं जातंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषीच्या बॅटमधना पहिला चौकार. नक्कीच असं कुठलंच गाव नाही जिथे केपीएलची आज मी म्हणेन चर्चा होत नाहीये, कारण फार चांगली स्पर्धा आजच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पंचकृषीमध्ये या स्पर्धेची चर्चा चालू आहे. इथे देखील पुन्हा एकदा अडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क झालेला नाहीये. स्वतः यष्टीरक्षक त्या चेंडूवरती धावेल, मात्र डॉट स्वरूपाची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू एक धाव काढली गेली, दुसरा चेंडू एक चौकार लगा, तिसरा चेंडू मात्र गोलंदाज बाबा याचा राहिला. फार चांगली गोलंदाजी. इथे लाईन बघावी लागेल. वाटपूट दूर त्यांना स्ट्रोक केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये एक धाव झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. भरपूर दूरवरून चेंडूवरती प्रहार केला गेला होता. फोर्सिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातो तो इथे पाहायला मिळाला. जोपर्यंत चेंडूची पकड आणि फेकी पाहायला मिळेल 2 धाव इथे कंप्लीट केल्या गेल्या. फलंदाज ऋषी याने फार चांगला खेळ आतापर्यंत ऋषीचा पाहायला मिळतो पहिल्या विकेट करता. इथे मात्र पुन्हा एकदा अडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क झालेला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर देखील निघाला. फार चांगला चेंडू गोलंदाज बाबाचा पाहायला मला. ऑफ साइड ऑफ स्टंप लाईन पकडली जाते. स्विंग अँड मिस म्हणायला हरकत नाही. इथे देखील अडव्या बॅटने चेंडूला फोर्स केलं जाते ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल. व्हाट अ फिल्डिंग, क्या बात आहे. रुमित तिथे होता आणि आपल्या संघाकरता जवळजवळ 2 धावा वाचवण्याचं काम हे मात्र रुमितने केलं. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. धावा लागल्या गेल्या धावफलकावरती 9 धावा. मात्र विकेट इथे मिळाला नाहीये गोलंदाज गणेशाला. गोलंदाजी फार चांगली राहिली. एक चौकार लागला तरी सुद्धा आपण विचार केला गोलंदाजीचा तर लाईन लेन फार चांगली पाहायला मिळाली. चांगली सुरुवात आतापर्यंत मी म्हणेन घरात 11 संघाची. कोणताही फलंदाज अजून बाद झालेला नाहीये. चांगली भागीदारी दोघांमध्ये पाहायला मिळते.
चांगली साथ पाहायला मिळते आणि ते फार गरजेचा देखील असतो. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं. एका बाजूला हेवेली बॉईज आणि दुसऱ्या बाजूला लेट गजानन गरत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचे. सचिन पाटील फॅम टीम हेवेली बॉईज आणि स्वर्गीय गजानन गरत फॅम टीम SB भावेश पाटील फॅम टीम. भावेशला यानंतर आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहात. चला थोडीशी घाई करायची आहे, पंच राकेश आपल्याला विनंती असेल. फार महत्वाचा क्रिकेट झाला आहे या परिसरामध्ये. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. गोलंदाजी ट्रॅक होती दुसरं षटक हाताळण्याकरता. गोलंदाज नेम गोलंदाज नेम इथे मात्र लाईन बघावी लागेल. खराब चेंडूची हाताळणी गोलंदाज विशाल याची पाहायला मिळतोय. लाईन तर चुकीची आहे असं म्हणा हरकत नाही. ऑफस्टिंगच्या भरपूर चेंडू हाताळला होता बाहेर. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव इथे देखील जोडली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकलं 10 धावेंवरती. राईट अप ओव्हर द वीकेंड पुन्हा एकदा विशाल सज्ज असेल दुसरं षटक हाताळण्याकरता. इथे मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा उडवलं जातं. झेलची असेल का संधी. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे फिल्डिंग करण्याकरता. मात्र विजनला एकच धाव इथे घ्यावी लागेल. सिंगल डबल का होईना पण धावफलक हलकं ठेवलं जातंय. धावफलक मी म्हणेन पुढे सरकवलं जातंय. अजून ऋषी अजूनही मैदानात त्याच्या बॅटमध्ये एक चौकार लागलाय. तो ऋषी आता पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज असेल. डावकुरा शैलीचा फलंदाज आता मात्र सज्ज असेल. विशालाच्या गोलंदाजीवरती प्रहार करण्याकरता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला उडवलं जातंय ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषीच्या बॅट मधना हा घणाघाती प्रहार पाहायला मला. षटकार फार सुंदर फटका फलंदाज ऋषीच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि ते हाफ ट्रॅकर चेंडूला पुल केलं. सक्सेसफुल केलं. चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. इथे मात्र लाईन चुकीची आहे. पूर्णपणे दबाव आता मात्र गोलंदाज विशालवरती पाहायला मिळते. कारण विशालला देखील माहिती आहे या आधीचा चेंडू जेव्हा बॅटवर लागला गेला तेव्हा मोहर लागली गेली 6 धावांची. आणि आता मात्र पुन्हा एकदा मी तसाच चेंडू हाताळला तर पुन्हा एकदा मोठा फटका होऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने आता मात्र गोलंदाजाचा विचार केला. थोडासा प्रेशर रिलीज करावं लागेल गोलंदाज विशाल याला. इथे मात्र पुढे सरसावत फार चांगला फटका पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल का. फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली. एक धोकादायक धाव पूर्ण केली फलंदाज ऋषी याने. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेने धावफलक पुढे सरकलं 19 धावा. नक्कीच जमाची बाजू फार चांगली. अजून कोणत्याही प्रकारचा विकेट गमावलेला नाहीये. घरात 11 संघाने फार चांगला दोघांमधला ताळमेळ पाहायला मिळते. दोघांमधला साथ फार चांगली पाहायला मिळते. यस नो वेटचा वापर इथे केला जातोय. इथे देखील आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क झालेला नाही. पंचांकडे थोडासा प्रश्न विचारला गेला. हाऊ वॉज दॅट. पंचांकडे कौल पोहोचवलं गेलं लाईक बाईज. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज विशालाचा लाईन फार चांगली पाहायला मिळाली. लेन देखील फार चांगली पाहायला मिळाली. अक्षरशः मी म्हणेन प्रश्न विचारला गेला पंचांकडे हाऊ वॉज दॅट. इथे मात्र पूर्णपणे शफल क्रॉसचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही समांतर. पुन्हा एकदा राकेश पंच सांगत आहेत स्क्वेअर मारा. ऑफ स्ट्रिकच्या भरपूर चेंडू बाहेर हाताळला जात होता. नो चेंडू आहे का पंच. नक्कीच बघा जी खेळपट्टीची लाईन आहे तिला बिलॉन केली जाते आणि त्या अनुषंगाने पंचांनी आमच्याकडे कौल पोहोचवलाय. वाईट नो चेंडू आहे.
आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती. पाहूया फ्री हिट चेंडूचा कशा प्रकारे उपयोग करेल फलंदाज ऋषील हे देखील पाहणं गरजेचं असेल. राईट ओव्हर द विकेटने विशाल तयार असेल. इथे मात्र चेंडू चांगला आहे, ब्युटिफुली बॉल. चेंडू पडल्याने थोडंसं बाहेर देखील निघाला होता. अगदी आडव्या बॅटने प्रयत्न फार चांगले केले होते फलंदाज ऋषी याने, संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू सांगता इथं मात्र पाहायला मिळाले. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला राऊंड द वेगेटने उडवला जातोय. झेलची असेल संधी आणि मात्र थोडंसं फंबळ पाहायला मिळालं. अगदी असं वाटलं होतं एका क्षणी की झेल होतोय की काय, आणि मात्र झेल झाली आहे ड्रॉप. जीवदान मिळालं फलंदाज ऋषी याला. या जीवदानाचा कितपत फायदा उचलेल ते देखील पाहणं गरजेचं असेल. चुकी पाहायला मिळाली, चुकी इथे मात्र पाहायला मिळाली. आणि याकरताच मित्रांनो मी म्हणत असतो ना, तुमचं जीवन असू द्या, राजकारण असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, चुकीला माफी नाही. आणि चुकी इथे मात्र पाहायला मिळाली. सो एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपला. धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. 23 धावा 23. बघा नक्कीच 20 मिनिटाचा आपल्याला अवधी दिला आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. जर 21 मिनिटं झाला तर आम्ही इकडनं पॅनलाइज करू, तुम्हाला सांगायची गरज नाहीये. कारण डी फॉर डिसिप्लिन फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आणि त्याकरताच आजची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि आपण पाहतात काटाई प्रीमियर लीग पर्व 3. काय सुंदर आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते. नवीन गोलंदाज दर्पण आता मात्र मैदानात पाहायला मिळेल 3रं षटक हाताळण्याकरता. दम्याची बाजू फार चांगली आहे. मी म्हणेन घरात 11 संघाला अजूनही विकेट गमावलेलं नाहीये. सलामीचे सलामीवीर अजूनही मैदानामध्ये आहेत. फार चांगला खेळ दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्पेशली तो ऋषीचा खेळ फार चांगला राहिला. इथे मात्र बॅकफूट पंच मारायचा होतं. संपर्क बॅटची एज लागली होती असं वाटतंय. यस डेफिनेटली संधी होती इथे मात्र विकेट घेण्याची. अगदी हलकासा कडा बॅट्स आपल्याला लागताना पाहायला हे पाहू शकता. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकतात. इथे झाली आहे चुकी. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाने आता मात्र चुकी केली आहे. आपण पुन्हा एकदा फलंदाजी करण्याकरता ऋषी सज्ज असेल. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज दर्पण आता आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक होती वैयक्तिक पहिलं आणि संघाचं मात्र 3रं षटक. इथं मग पुन्हा एकदा आडव्या बॅटने फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडासा चेंडू आतमध्ये झपकन फास्ट आला असं म्हणा हरकत नाहीये. टायमिंग प्रॉपर झाले नाहीये. दोघांमध्ये ताळमेळ नाहीये. काय झालंय काय घडलंय पाहणं गरजेचं असेल. पंचांचा कौल अजूनही बाकी आहे. नक्कीच स्क्वेअर लेग पंच गणेश पाटील आपण निर्णय सांगायचा आहे तिथे काय झालं एक्झॅक्टली. आणि मला वाटते फिंगर ऑफ झालेली आहे. पहिला धक्का घरात 11 संघाला. ऋषी बॅक टू द पवळेन.
मेजवानी होती आणि मात्र अगदी दुपारच्या सत्रामध्ये मेजवानी मिळल्यानंतर कोण सोडणार आहे. तुषार देखील कसा सोडणार. चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषारच्या बॅटमधना सुंदर फटका पाहायला मिळाला. इथे देखील लाईन बघावी लागेल. खराब लाईन आहे, खराब लाईन आहे. अक्षरशः मी म्हणे पूर्णपणे दबावामध्ये आता मात्र गोलंदाज विशाल दर्पण मात्र पाहायला मिळतोय. कारण त्याला देखील माहिती या आधीच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार त्याच्या चेंडू झाला होता आणि आता मात्र इथं कमबॅक करावं लागेल. 33 अगदी जसा चेंडू बॅटवर दळला गेला पंचांच्या नजरेमधनं सुटला नाही. अगदी फिंगर वर करत सांगितलं गेलं. फलंदाज OUT आउट. नवीन फलंदाज किरण पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक खेळायचं होतं. संपर्क इथे देखील झाला. थोडासा चेंडू खाली देखील राहिला होता. फुटवर्कचा कोणताही वापर किरणच्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला नाहीये. अगदी जागेवरना स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं. संपर्क झाले नाही. डॉट चेंडूची हाताळणी इथे मात्र दर्पणची पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क इथे देखील झालेला नाहीये. चेंडू अगदी शरीराचा वेध घेत सरळ चौथ्या स्लिपमध्ये ट्रॅव्हल झाला होता. जोपर्यंत पॉईंटचं क्षेत्रक चेंडू उचलेल आणि फेकी करेल संधी होती एक धाव घेण्याची आणि मात्र एका धावेवरती आता मात्र समाधान मानावं लागलं फलंदाज किरण याला. चला नेक्स्ट मॅचकडे आपण वळूया. स्वर्गीय गजानन घरत फॅमडेन तसेच हवेली बॉईज जोईल संगणक आपण या चौथ्या षटकानंतर टॉसबॉक्सशी जुळायचं आहे. आता मात्र अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. संदीप सुदाम पाटील हवेली बॉईजचे ते कॅप्टन देखील आहेत. उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भिवंडी शहर जिल्हा इन ॲक्शन आपण त्यांना देखील पाहणार आहोत. तर वळूया पुन्हा एकदा अंतिम षटका करते. 6 चेंडूचा खेळ आता मात्र मैदानात पाहायला गोलंदाजी करण्याकरता रोमित पाहायला मिळेल. राऊंड विकेटने इथे चेंडू फार चांगला ब्युटिफुली बॉल. अक्षरशः मी म्हणेन बांधून ठेवण्याचं काम हे मात्र फलंदाजाला केलं गेलं. किरणला देखील प्रश्न पडला होता की चेंडू काय हाताळला गेला होता. व्हॉट इज दिस बॉल. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. सुरुवात फार गोड केली जाते. शेवट देखील गोड करेल का पाहणं गरजेचं असेल. फलंदाज रोमेश या मॅचमधला अंतिम षटक पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट आणि बॉल संपर्क नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. फेकी झालेली आहे. एक धाव इथे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जिथे एक धाव देखील नव्हती तिथे 2 धावा खर्च केल्या. नक्कीच जेव्हा जेव्हा डे नाईट स्पर्धा असतो ना युग जेव्हा जेव्हा समीर तांगडे खार्डेचा आहे एक प्रसिद्ध जो डे नाईटला लाईटची सुविधा करून देतो तो समीर तांगडे. भावेश पाटील याचा एक जवळचा मित्र आहे आणि त्याने शुभेच्छा दिल्यात पुढच्या मॅचसाठी आणि या स्पर्धेला आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत समीर. थँक्यू सो मच. इथे देखील चेंडू पाहावा लागेल. यस अगदी कोणत्याही प्रकारे शॉर्ट एफर्ट केलेला नाहीये. फक्त सोडून देण्याचं काम केलं. ज्याप्रमाणे आपण कसोटी क्रिकेटमध्ये पाहतो एखादा फलंदाज चेंडू सोडण्याचं काम करतं तेच काम इथे मात्र किरण याने केलं. कौतुक करावं लागेल रोमित त्याचं. काय गोलंदाजी हाताळली जाते. योग्य लाईन योग्य लेन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फार चांगला टप्पा आतापर्यंत रोमितचा पाहायला मिळतोय. इथे मात्र लेडिंग एज झेलची संधी असेल. झेल झाली आहे ड्रॉप. एक धाव इथे झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केला गेला. तिसरीचा प्रयत्न होईल का पण तो फेकी पाहायला मिळाली. आणि आता मात्र भरपूर उशिराने होईना किरणच्या बॅटवरती आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. 2 धावा इथे देखील मिळतील. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं धावफलकावरती 38 धावा. 38 3 वरती 8.
अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करता रोमित पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ रोमितचा पाहायला मिळाला. काय गोलंदाजी साकारली. आतापर्यंत 4 धावा फक्त खर्च केला. दॅट इज अ इकॉनॉमी बॉलिंग यालाच म्हणतात. रिव्हर्स अटेंड केला जातो. संपर्क इथे देखील झालेला नाही. चेंडू डीप पॉइंट क्षेत्रावर ट्रॅव्हल देखील होतो. एकदा इथे झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. खराब फेकी पाहायला मिळाली. तिसरीचा प्रयत्न देखील केला जाईल आणि चुकी पाहायला मिळाली. वारंवार आपल्याला फिल्डिंगच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत आहेत. जिथं 1 धाव होती तिथं 3 धावा खर्च केला. आणि याकरताच मी म्हणत असतो ना, जेव्हा क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण छोट्या छोट्या चुका करताना त्याची किंमत तुम्हाला फार मोठी मोजावी लागते, हे विसरू नका. आता मात्र अंतिम चेंडू गोलंदाजी करण्याकरता रोमित असेल, त्याला फेस करण्याकरता सलामीचा सलामीवीर विजयन असेल. अंतिम चेंडू कशा प्रकारे खेळेल पाहूया मैदानामध्ये. इथे लाईन बघावी लागेल. लाईन तिथे बघावी लागेल. यस, काय झालंय, काय घडलंय. फिंगर अप फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद होईल. या दरम्यान नुकताच जगमन झालेलं विलास हरी पाटील यांचं आपण देखील विनंती करतो, आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला यानंतर आपण पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच कडे वळूया. हर्षल वाईट चेंडू आहे. हर्षाली बॉईज अगेन्स्ट स्वर्गीय गजानन घरत. सॉरी, हर्षाली हवेली बॉईज, माफ करा. यानंतर होणारा सामना हवेली बॉईज वर्सेस स्वर्गीय गजानन घरत. आता मात्र अंतिम चेंडू खरण्याकरता फलंदाज नवीन दाखल होईल पंकज. पाहूया पंकज कशा प्रकारे फेस करेल या अंतिम चेंडूवरती. इथे मात्र चेंडू चांगला आहे. इथे चेंडू फार चांगला आहे आणि मात्र शेवट देखील गोल करतोय आपल्या या षटकाचा गोलंदाज रोमित. एंड ऑफ द 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. धावा लागल्या धाव फलकावरती 42 धावा. आमचे मच्छिंद्र दादा जोडल्यात. वेलकम दादा, तुमचं देखील स्वागत आहे आमच्या या KPL मध्ये. आणि त्यांच्या हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. हे पाहू शकता, एका बाजूला भावेश सुनील पाटील, त्याच्या दुसऱ्या बाजूला राकेश श्रीराम पाटील. टॉस केला जाईल आणि हवेली बॉईजचं संघनायक आपण टॉस बोलायचं आहे. राकेश असं कौल आहे आणि भावेश आलेला आहे. मच्छिंद्राला विनंती असेल आपण आपली जागा पकडायची. तर गजानन घर स्पोर्ट्स टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलेला आहे निर्णायक क्षेत्ररक्षण करताना समोर देखील एक चांगला संघ आहे. असे कोणते गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं भरपूर विश्वास असेल आणि किती धावापर्यंत रोखण्याचं काम तुमचे गोलंदाज करतील? 4ही गोलंदाज आमचे महत्त्वाचे आहेत आणि त्यांना जेवढा कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही. आमचा 100% द्यायचा प्रयत्न आहे आमचा. आणि एक अंतिम प्रश्न, आज आपण इथे खेळत आहात, KPLचा तिसरं पर्व आहे. इथं आल्यानंतर ही स्पर्धा एन्जॉय केल्यानंतर काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? खूपच चांगली स्पर्धा आयोजित झाली आहे. हा 3रा वर्ष आहे आणि पूर्ण गाव, राकेश पाटील, भावेश पाटील यांनी ग्राउंडवर खूप मेहनत घेतली आहे. सर्वांना दिसूनच येतंय. तर अशाच प्रकारे गावाची एकी झाली पाहिजे आणि दरवर्षी काहीतरी प्रीमियर लीग झालीच पाहिजे आणि खूप चांगलं होत चाललंय दरवर्षी.
थँक्यू सो मच. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच हर्षाली हवेली बॉईज माफ करा, त्यांचा देखील संघटक आम्ही जोडलेले आहेत. टॉस आपण गमावलेले आहेत. जर टॉस जिंकला असतात तर निर्णय का असता, क्षेत्ररक्षणच असतं. मात्र आता तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करताना असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं भरपूर विश्वास असेल आणि किती धावा मारण्याचं काम तुमचे फलंदाज करतील? 50+ आणि मच्छिंद्र घरात आपला शर्मा हे 2 गोल आपलं फलंदाज आम्हाला गॅरंटी आहे. नक्कीच. आणि अंतिम प्रश्न, या स्पर्धेबद्दल तुमचं मत आम्ही जाणून घेऊ. एव्हरीथिंग एक्सलेंट. थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स. इथे टॉस जिंकलेला आहे स्वर्गीय गजानन स्पोर्ट्सच्या संघाने. आणि सर्वप्रथम फिल्डिंग करण्यात निघाले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 1:37 मिनिटं झालेल्या आहेत आणि दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होत आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. जास्त नाही आहे, 43 धावा बनवायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. सरासरी गाठायची आहे जवळजवळ 11ची सरासरी असेल, कारण की जरी 43 आहेत मग आता संघर्षाचा हा क्रिकेट आहे. काटेकरांचा हा स्वप्न आणि काटेकरांचा हा प्रेम इथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. समीर तांगडी देखील मॅचचा आनंद घेते यूट्यूबच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा आपण भिवंडीमध्ये परिसरामध्ये डे नाईट रजनीची स्पर्धा पाहत असतो तेव्हा समीरची लाईट त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागली जाते आणि सध्या तो यूट्यूबच्या माध्यमातून भावेशला त्यांनी शुभेच्छा दिल्यात पुढच्या मॅचसाठी. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. फलंदाज गणेश आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय विकेश आणि गोलंदाज विजेंद्र. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या आपण पाहतोय जवळजवळ लाईनच्या सरळनं गेलाय. चांगली सुरुवात इथे विजेंद्रच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये राकेश पाटील आणि गणेश पाटील नामांकित असं क्रिकेटर. सध्या गावचा क्रिकेट एन्जॉय करताना विजेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेटने. लुजनर चेंडू फायदा घेता आला नाहीये. हा चेंडू देखील डॉट होत आहे. थोडासा दबाव पहिल्या 2 चेंडूवर फलंदाजावर. 43 धावा बनवायचे तर अगदी चांगली इथे सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. फिल्डिंग जर बघितलं मित्रांनो, शॉट दरम्यान शॉट फाईनली का यष्टीरक्षक एसटी पासून दूर आहे. गली पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल खूप चांगली पकडली गेली आहे. पहिला झटका लागला इथे टीमला. विकेट गॉन. क्या बात आहे. कमालचं संगीत तुम्ही ऐकलं. राहुल पाटील मथुर इज किंग. इथे विकेट मिळालं विजेंद्रला. टिल्या 11 थोडं अडचणीमध्ये आला. पहिल्या 3 चेंडूवर खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारच्या कॅचेस कमी पाहायला मिळत आहेत. तर पाहूया आपण कोणता खेळाडू नवीन मैदानामध्ये येईल. वेल जास्त घेऊ नका आपण प्लीज. 43 धाबा बनवायच्या आहेत आणि पहिला झटका लागला गेला इथे. आउट होणारा फलंदाज गणेश डगावमध्ये परतला. काटेकरांचं भरपूर प्रेम, सर्व गावाच्या सर्व खेळाडूंना इथे खेळण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्या. टिल्या 11चे कॅप्टन देखील आहेत आणि टीम ओनर टिल्या स्वतः टिल्या आहे. पाहूया कोणत्या प्रकारचा क्रिकेट खेळ. त्यांनी मला सांगितलं होतं की मी माईक मध्ये काही बोलणार नाहीये, मात्र बॅटने मी हल्लाबोल नक्कीच करेल. पाहूया आणि अपेक्षा देखील आहे कारण की या षटकातील अजून 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे. एखादा मोठा पटका नक्कीच कुठेतरी टार्गेट सेट करू शकतोय. 43 धावा बनवायच्या आहेत आणि या जर धावा झाल्या नाही तर निराश होईल संघ. टिल्या 11चे आता स्वतः कर्णधार आणि टीम ओनर. ओ लुजनर चेंडू हो आल्या पावली परतलाय. टिल्या बॅक टू डग आउट. टिल्याची दांडी गुल गेली इथे. बॅक टू बॅक दुसरा झटका टिल्या 11 टीम संघाला. टीमचे ओनर डगाड मध्ये परतलायत.
प्रत्येक विकेट नंतर आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं. सन्माननीय दिनेश वाघे हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऐरोली गावचे नगरसेवक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लावायचं प्रत्येक विकेट नंतर आपण टीम मीटिंग करू नका. राकेश पाटील आणि गणेश पाटील प्लीज जस्ट फॉर टाइम कन्सर्न वेल फार महत्वाचा आहे. पुढच्या मॅचसाठी बावेशला देखील शुभेच्छा. सचिन तरे आणि योगेश तरे भातवडवरून शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच कारण की BJP चे कार्यकर्ते आहेत ते आणि बावेश देखील त्यातील एक खंबीर नेतृत्व आहे. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे गोलंदाज विजेंद्र चांगली गोलंदाजी. हॅट्रिक ऑन आहे. पावे हॅट्रिक कंप्लीट करेल का? KPL ची पहिली हॅट्रिक होईल का? हॅट्रिक चेंडू तर नाहीये. इनफिल्डच्या वरतून खेळला गेला कव्हर मध्ये. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि अगदी 5व्या चेंडू नंतर 2 धावा स्कोरबोर्ड लागल्या जात आहेत. 2 धावा 2 विकेट्स गमावल्या गेल्या. टीला 11 टीम थोडी अडचणीमध्ये आलाय पहिल्या षटकामध्ये. राईट आर्म ओ द विकेट विजेंद्र. हा चेंडू फुल टॉस आहे. ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या सहाय्याने पहिला षटक समाप्त. 3 धावा धाव पलकावर 2 विकेट्स गमावल्या गेल्या टीला 11 टीमच्या माध्यमातून. आपण जो सामना पाहताय मित्रांनो एका बाजूला टीला 11 आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम घरत 11 लेट विष्णू घरत 11 टीम. एका बाजूला चेतन घरत फॅम टीम आहे तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीला 11 निखिल पाटील फॅम टीम. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिली होती विजेंद्र यांच्या माध्यमातून. तब्बल 3 धावा खर्च केल्या. महत्वाचे 2 विकेट्स घेतले होते विजेंद्र यांच्या माध्यमातून. आता गोलंदाजीमध्ये इथे परिवर्तन थोडंसं कानमंत्र देताना आपल्या गोलंदाजाला किरण पाटील. पाहूया किरण पाटील कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतील आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढच्या मॅच साठी भरपूर सस्पेन्स आहे कारण की पुढच्या मॅच साठी स्वतः टीमचे ओनर SB स्वतः आयोजक आहेत आणि विद्यमान लाडके अध्यक्ष कुमार भावेश पाटील याला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आपण. शुभेच्छा पेंडिंग भरपूर आलेत मॅसेज. सर्वांच्या शुभेच्छा आपण नक्कीच देऊ. तसे ऋषी म्हात्रे यांनी देखील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेला. सकाळच्या सुरुवातीलाच स्कोरिंगचं काम देखील केलं त्यांनी आमच्या सोबत. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं लागलेली आहेत. या षटकाला किती मिनिटं लागतील कारण की 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकायचे. चौथ्या षटकाकरिता तुम्हाला 5 मिनिटं असतात. पॅनल्स भरपूर होताना बघितलं आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं की मोठमोठ्या संघांना पॅनल्स करण्यात आलं होतं. मात्र ही गावची लीग आहे. गावची परंपरा गावचा सन्मान वाढवणारा हा KPL आपण पाहतोय. गोलंदाज पुढे निघून स्टेप आउट झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट करताना फलंदाज साई म्हात्रे आपला धाव संख्या 4 वाढवतात आणि संघाची देखील 4 म्हणजे या साई म्हात्रेनेच धावा बनवलेल्या आहे स्कोरबोर्डवर. साई म्हात्रेच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतो देखील टेक्निकल फलंदाज आहे. विकेट स्ट्राइक ऑन. गोलंदाज किरण पाटील. फार वेल खर्च होत आहे. राईट आर्म ओ द विकेटने शॉर्ट रनअपने गोलंदाजी होते. ऑन साइडला खेळायचा होता. हा चेंडू सरळ यष्टिकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट चेंडू फार महत्वाचे आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र मी तुम्ही एकच म्हणेल टीला 11 टीम संघाला की प्रत्येकी चेंडू मिडल करायचा आहे. धावा बनवायचे. सामना जिंकायचा असेल धावा इम्पॉर्टंट आहे. ओहो गुडनाटेक मात्र झेल ड्रॉप कॅच आणि सुटली आणि चेंडू देखील सीमा पार. या पण रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. मोका भी दिया और चौका भी दिया. आज झेल होणं गरजेचं होतं. फार मोठा दबाव इथे टीला 11 संघावर आला होता. मात्र या चौकाने थोडस दबाव जो हटवला गेलाय फलंदाज विकेशच्या माध्यमातून. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅटची क्षेत्ररक्षण आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे.
अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. कधी कधी चेंडूने वळलं जातो, बघितलं थोडंसं चेंडू वळलं गेलाय, थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं हल्लं तिथून आणि चेंडूला अडवला गेलाय. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 9 धावा, 9 लॉस ऑफ 2 विकेट्स. ऑन साइडला खेळलाय, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड होतोय चांगली, एक सिंगल धाव कंप्लीट. आता दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये साई बॅक टू डग आउट, मोठा विकेट्स, मोठा मासा गलाला लागलाय, साई मात्र बॅक टू डग आउट. सध्या मला ही मॅच हवी आहे, मात्र साई मात्र डगआउट मध्ये परतलाय, निराश पावलाने निराश डगआउट मध्ये घुसलाय. आपण पाहतोय किरण पाटील चांगली गोलंदाजी होत्या. रोमित घरत आयकॉन खेळाडू आहे, समोर खेळलाय पहिला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये पोहोचलाय. आता इथे विकेट, संधी आली आहे फलंदाजाला, ही संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलंय फलंदाजाने. ताळमेल होत नाहीये. जेव्हा सकाळी 6 वाजता उठून आपण मैदानावर पोहोचतो, सराव करतो आणि त्यानंतरची जी प्रॅक्टिस, जो सराव होतो, तो सरावाचा अभाव कुठेतरी कमी दिसतो या खेळाडूंकडे, कारण की कॉलिंग फार महत्वाची होती. इथे जीवनधाव मिळते, एकच धाव मिळाली या चेंडूवर. धाव संख्या धावफलकावर 13 धावा. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. थोडेसे स्कोरर जर आम्हाला सांगतायत की पहिल्या षटकामध्ये 3 आल्या होत्या आणि या षटकामध्ये तब्बल 11 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. पाणी आलं मैदानामध्ये, प्रवीणला शांत बसून देणार नाही आम्ही. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत, डीजे प्रवीण यांच्या माध्यमातून. आहे खेळपट्टीवर भरपूर अपेक्षा टीमला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, ऋषी गायकवाड, नाव खूप छान आहे, गोलंदाजी कितकी चांगली आहे पाहायला मिळेल. फार महत्वाचा आहे हा मॅच. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. मोठा पल्ला गाठायचा आहे टीमला. टीला 11 थोडं अडचणीमध्ये आलाय. चांगला संघर्ष तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. स्वर्गीय विष्णू घरत 11 टीम आपण पाहतोय एका बाजूला जबरदस्त कामगिरी करताना. टीमचे ओनर चेतन घरत सध्या खुश आहेत की आतापर्यंत 2 षटक खूप चांगले टाकले गेलेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात, ऋषी गायकवाड राईट आर्म ओव्हर द विकेट, लॉंग रनअप ने. हा खराब चेंडू, शिक्षा मिळेल. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू सीमा पार. पंच इशारा करतायत 6. जोत आहेत षटकार आणि आता धावा पाहतोय आपण धावफलकावर 17 धावा, 17. इथे 43 धावांना एक चांगला उत्तर देत असताना खेळाडू तुम्ही पाहतोय विकेश ऑन फायर नाव. एक चौकार, एक षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटने आलाय. ऋषी गायकवाड राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक विकेट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली, एक सिंगल धाव. पहिल्या 2 चेंडूत 7 धावा आल्या गेलेत, कारण की इथून तुम्हाला 16 धावा बनवायचे आहेत प्रति षटकामागे, कारण की 12 चेंडू 32 धावाचं समीकरण होतं आणि पहिल्या 2 चेंडूत 7 धावा इथे लागल्या गेल्या स्कोरबोर्डवर. गोलंदाज ऋषी गायकवाड समोर, ज्याच्या नावाचा उल्लेख करतोय आपण, रोमित घरत स्ट्राईक ऑन आहे.
ऑन साइडला बडा धमाका, चेंडू सीमा पार, येतोय केपीएल षटकार. Pickup by Romit Kangudize. Excellent pickup by Romit Garad on fire now. पहिला चेंडू आणि पाठवून दिला सीमापार. 24 धावा धावफलकावर, 24 लॉस ऑफ 3 विकेट. नेक टू नेक फाईट आता इथून तुम्हाला पाहायला मिळते. फाईट बॅक करताना टिल्या 11, टिल्याकडे आहे ताकद दाखवत असताना टीमचे रोमित. टिल्या 11 सध्या घडीला चर्चेमध्ये. ऋषी गायकवाड कमबॅक करेल का? अजून एक कडक स्ट्रोक खेळायचा होता. आवाजचा जोरदार अपील झाला होता. इम्पॅक्ट स्टंप बघितलं, लेग स्टंपच्या थोडं हलकसं बाहेर आहे. सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट केला जात आहे. रन नाही तो दिलचुरा इस बल्लेबाज ने 2 धावा कंप्लीट. 26 धावा धावफलकावर, 26 धावा धावफलकावर. डीजे मॅन देखील आमचे भरपूर घाईमध्ये आहेत, कारण की प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट नंतर त्यांचा डीजे वाजतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी गायकवाड. कमबॅकची भरपूर अपेक्षा टीमला. ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूपर्यंत. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने संघाची धाव संख्या 27 धावा, 27. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. फार महत्वाचा हा चेंडू आहे. ऋषी गायकवाडच्या माध्यमातून सामना जिंकायचा असेल ना, तर हा चेंडू डॉट करावा लागेल आणि इथून एक मोठा स्ट्रोक घेणं गरजेचं आहे. फलंदाज खेळपट्टीवर सज्ज आहे विकेश. फार महत्वाचा हा चेंडू खेळताना टीमसाठी. टिल्या 11 की स्वर्गीय विष्णू गरत. ओ हा चेंडू चांगला आहे. डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा धावफलकावर लागलेले आहेत. 27 धावा, 27. अब आखिरी 6 गेंदे और इस मैच को जीतने के लिए चाहिए 16 रन. कुछ भी हो सकता है. ये बड़ा मुकाबला चलता हुआ आज के दिन का, जहां पर टीम टिल्या 11 निखिल पाटिल फैम टीम है और स्वर्गीय विष्णु गरत फैम टीम चेतन गरत. काफी बड़ा ये मुकाबला चलता हुआ. 6 गेंदे 16 रन इस मैच को जीतने के लिए चाहिए. काफी बड़ा मुकाबला चलता हुआ आज के दिन का. अब यहां से कौन गेंदबाज होंगे 6 गेंदे डालेंगे अपने टीम के लिए? गेंदबाजी में परिवर्तन. वीआईपी डाइस से गेंदबाजी दोपहर का क्षेत्र है और शाम के हाथ में गेंदबाजी दी है. क्या शाम अच्छी गेंदबाजी करेंगे या रोमित जिस नाम से जाने जाते उसी अंदाज में बल्लेबाजी करेंगे? डगआउट में शांतता, क्राउड शांत है. डगआउट में जो प्ले स्टैंड है. पहली गेंद लेकर शाम राइट आर्म ओवर द विकेट से ऑन साइड में खेला इस गेंद को. मिस टाइम है. फील्डर गेंद के नीचे. बड़ा झटका लगता हुआ रोमित बैक टू डगआउट. गेंदे और 16 रन दूर है टीम टिल्या 11. काफी बेहतरीन शुरुआत की गेंदबाज शाम ने. पहले ही गेंद पर पहला विकेट हासिल करते अपने टीम के लिए. बेहतरीन गेंदबाजी शुरू होती हुई. अब यहां से नए बल्लेबाज विवेक पाटिल सागर. फिर से एक बार बढ़िया गेंद ऑन साइड में खेला. गेंद को मिड विकेट क्षेत्र से फील्डर काफी तेजी से गेंद के ऊपर एक सिंगल रन कंप्लीट करते हुए बल्लेबाज. अब यहां से थोड़ा सा कटिंग होता हुआ यह मैच टिल्या 11 टीम के लिए. काफी अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज शाम. अब 4 गेंदों में 15 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. अच्छी गेंदबाजी कर रही है गेंदबाज शाम. ईश्वर की अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए वीआईपी डाइस एन से गेंदबाज शाम. और बल्लेबाज सामने होंगे विकेश. काफी बड़ा नाम है विकेश का. एक 6 और एक चौकार भी अब तक लगा है अपने टीम के लिए. काफी ये संघर्ष भरा मुकाबला चलता हुआ. ये काफी इंपॉर्टेंट मैच है. यहां से अब ये गेम भी काफी सस्पेंस है. काफी इंपॉर्टेंट गेम है दोनों टीम के लिए.
यहां से लंबा स्ट्रोक आता है तो फिर मैच में कमबैक कर सकती टीम टीला 11। अगली गेंद लेकर गेंदबाज बिल्कुल तैयार, ऑन साइड में गेंद को खेल दिया, बाउंड्री लाइन की तरफ निकलती हुई गेंद 6 रनों के लिए आता हुआ केपीएल सिक्सर। टीला 11 ने कहा दिया कि हम भी कम नहीं है। बेहतरीन सिक्सर बल्ले से निकलता हुआ विकेश के स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन। अगली गेंद लेकर गेंदबाज बिल्कुल तैयार, पटकी भी गेंद, फिर से एक बार कड़क स्ट्रोक, ओहो हो व्हाट अ शॉट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। अब यहां से मैच जीतने के लिए रन चाहिए, हमारे स्कोरर बता रहे सिर्फ 3 रन और गेंदे बची है 2 गेंदे, 2 गेंदे 3 रन। ये काफी बड़ा मुकाबला मैं पहले से ही कह रहा हूं और ये मुकाबला अब तेजी से रंग बदलता हुआ ऐसा लग रहा था कि इस मैच को पकड़ लिया टीम लिट विष्णुगरत टीम ने, लेकिन एकाएक पिक्चर में बड़ा नाम चलता हुआ विकेश पिलाने नाम का दरारा शुरू होता हुआ इस टूर्नामेंट में। काफी अच्छे फिनिशर बन सकते हैं। सिक्सर क्या हैट्रिक पर है, क्या हैट्रिक लगाना चाहेंगे, टीम के ओनर के कुछ रकम लेना चाहेंगे। बल्लेबाज बिल्कुल तैयार, गेंदबाज भी काफी नाखुश लग रहे हैं अपने गेंदबाजी पर। शाम को दिन में गेंदबाजी दिया और धुलाई हो रही है। अब फिर से एक बार लंबा स्ट्रोक लेने की कोशिश के नावा में 1 रन बना, क्या दूसरा रन बन पाएगा? अब तेजी से रन चुराया वहां पर बल्लेबाज विकेश ने और 2 रन कंप्लीट करते हुए बल्लेबाज। अब स्कोर लेवल हो चुका है, यहां से अब 1 रन दूर है, गेंद बची 1। टीलिया देखिए काफी खुश है टीलिया, इस मैच को टीलिया 11 जीतते हैं तो फिर टीलिया खुश रहेंगे और यहां से लेट विष्णुगरत टीम मैच इस जीतते हैं तो फिर वो भी खुश रहेंगे। और चेसिंग कंपलसरी है, जिस तरह आपको ड्रेसिंग दी है इस टूर्नामेंट की। आखिरी गेंद ये बनानी होगी टीले 11 टीम को, चेसिंग कंपलसरी थी। हो क्लीन बॉल, डांडी गुल की इस यहां पर बल्लेबाज की। एक जबरदस्त क्रिकेट तुमचं पाहायला मिळाला टीले 11 टीमचं. हार्ड लक निखिल पाटील, कॉंग्रॅच्युलेशन चेतन गरत,
लेट विष्णू गरत 11 टीम। यदि आपने किसी के 100 रुपए भी लिए हैं, 1000 रुपए लिए हैं, तो वापस कर देना। यदि नहीं कर पाए और आप किसी का पैसा लेकर मर गए तो अगले जन्म में उसके घर। चला आपण पुढच्या मॅच कडे बोलणार आहोत। आमचे मित्र पुन्हा एकदा युग कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतील तुमच्या सोबत। युगचा आवाज तुम्ही ऐकणार आहात पुढच्या मॅच साठी, जिथे टीम हेविली बॉईज आणि लेट गजानन घरत टीम पूर्ण तयारीमध्ये। फलंदाज लगेच मैदानामध्ये पाडून द्यायचे आहेत।